मंदिरामध्ये हा कार्यक्रम होतोय, त्या संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक, ज्यांचा लातूर शहरामध्ये नाहीतर महाराष्ट्रभर एक आदर, एक स्नेह आणि हवा असा वाटणारा सहवास, त्यांना मी वंदन करतो. आदरणीय भोपारे साहेब, ज्यांच्याकडे बघून आम्हाला काहीतरी करावं असं वाटत असतं, असं ज्या संस्थेचे सर्व संचालक, त्यामध्ये आदरणीय गुडिले साहेब आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. ज्या संस्थेमध्ये अशा पद्धतीचं नियोजन केलं जातं, असे नियोजक मलवाडे सर, ज्या भावनेने पुरगे सर इथं जी मांडणी करत होते, असं बघून मी थोडा वेळ पालकांच्याच भूमिकेत गेले की अशी एखादी शाळा आपल्या पाल्याला मिळावी असं महाराष्ट्रभर जर कोणी शोधत असेल तर त्यांना मी सुचवू शकेन की ज्ञानेश्वर विद्यालय असं एक नाव आहे की ज्याच्यामध्ये मातृहृदयी शिक्षक आहेत. एवढ्या पद्धतीचं हे सगळं ऐकताना पालकांना असं वाटण्याची शक्यता आहे, अरे बापरे शाळेचं एवढं नियोजन आहे का, आता मी काही काळजी करायची गरज नाही. एवढं आश्वस्त त्यांनी केलेलं आहे की अगदी मिनिट टू मिनिट कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे, आमच्या काय कल्पना आहेत, आमच्या काय भावना आहेत. आणि ग्रामीण भागातला असेल किंवा ज्यांना सुविधा अपुऱ्या मिळतात अशा विद्यार्थ्यांमधल्या क्षमता बाहेर काढण्याचा एक वेगळा उद्देश घेऊन ज्या संस्था चालकांनी हे रोपटं लावलं, त्याचा विकास केला आणि सर्व शिक्षकांवर विश्वास दाखवला, त्या सर्व शिक्षकांनी, सर्व मार्गदर्शक मंडळींनी हा विश्वास सार्थ केला असं मला वाटतं. म्हणून या ठिकाणी मी खरं तर मार्गदर्शकाच्या भूमिकेत नाही, मी शिकण्याच्या भूमिकेतून बघतो. कारण लातूर शहरातली अशी एकमेव शाळा असेल, महाराष्ट्रभर मी फिरतो, अनेक वेगवेगळ्या प्रयोग करणाऱ्या संस्थांना भेटतो, तिथं काय चाललंय, आपल्याला आणखी काय करता येऊ शकेल, हे बरोबर आहे का, त्याच्यात आणखी काय आपली घर काढता येईल का, असा माझा शिकण्याचा स्वभाव आहे. विद्यार्थी म्हणून जोपर्यंत आपण काही शिकत असतो त्यापर्यंत आपण ताजेतवाने असतो, फ्रेश असतो. एखादा वयोवृद्ध जरी व्यक्ती झाला त्याचा शिकण्याचा जर स्वभाव असेल तर त्याला आपण तरुणच म्हणायला पाहिजे. आणि म्हणून ह्या शिकण्याच्या स्वभावातून जेव्हा मी हे बघतो तेव्हा मला असं वाटतं की बुर्गे सर, की लातूर मधल्या सर्व शिक्षण संस्थांना इथं बोलवायला पाहिजे आणि ज्ञानेश्वरचं नियोजन समजून घ्यायला पाहिजे. कारण अशी एकमेव शाळा आहे ज्या शाळेमध्ये 10वीच्या सुरुवातीला पालक मेळावा झाला, त्याच्यात आम्ही हे सांगितलं होतं, आता आम्ही हे केलेलं आहे, अजून हे करणार आहोत. एवढं हिशोब, एवढ्या पद्धतीचं काटेकोर नियोजन आणि अगदी सेकंड टर्म नंतर एवढ्या जवळ परीक्षा आली त्यावेळेला हे पालक मीटिंग होते. आणि विशेष म्हणजे मुलंही आहेत, पालकही आहेत. बऱ्याच वेळा पालक मीटिंग मध्ये पालकांना प्रबोधन केलं जातं, मुलांना वेगळं सांगितलं जातं. पण आज मुलांना तुम्ही हेही समजून घेत आहात की अशा पद्धतीचे पालक तुमच्या या मीटिंग मध्ये उपस्थित आहेत. आणि अशा पद्धतीचा हा एक सोहळा त्याच्यामध्ये की आपण असं म्हणायला पाहिजे असं मला वाटतं की एवढं जर शाळा प्रयत्न करत असेल तर तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं आजचा हा संकल्प दिवस व्हायला पाहिजे. तुम्ही आज संकल्प करायला पाहिजे की आज मला सर दाखवत होते आणि एवढी मुलं एवढ्या टक्केची आहेत, तर तुमच्या दृष्टीनं आजचा संकल्प दिवस, आणि सर सांगत होते की 80 मुलं निवडणार, त्या 80 मध्ये मी असणारच असा भाव तुमच्या मनामध्ये तयार व्हायला पाहिजे. आणि कुठलाही संकल्प हा दडीच न्यायचा असेल तर पहिलं पाऊल जेवढ्या लवकर टाकाल तेवढ्या लवकर तुम्ही पोहोचाल. माझं कौतुक करताना, आमच्या प्रकल्पाचं कौतुक करताना, जसे की तुमचे पालक जर असं म्हणायला लागले की माझा मुलगा अशा पद्धतीचा आहे, आता सध्या इतके मार्क घेतोय आणि त्यांनी आता एवढे मार्क घ्यावेत असं वाटतं. जेव्हा असं पालक सांगतात तेव्हा साहजिकच काही विद्यार्थ्यांना ताण येतो, त्याला आपण अपेक्षाचं ओझं म्हणतो. असं अपेक्षाचं ओझं न मानता जर त्याला पूरक असं वातावरण जर तयार केलं आणि त्याला संकल्प आणायला लागलो तर आपण यशापर्यंत आरामात पोहोचू शकतो. कुठल्याही विद्यार्थ्यामध्ये कमी क्षमता असतात असं होत नाही. आणि म्हणून कधी कधी असं समजलं जातं की माझ्याकडे अपुऱ्या सुविधा आहेत, मी काय करणार. त्यावेळेला मला एका विद्यार्थ्याची आठवण होते. मंगेश महस्कर नावाचा विद्यार्थी धारावीच्या झोपड
वस्तीमधली गर्दी, गोंधळ हे सगळं बाजूला घडत असतानाही त्या विद्यार्थ्यांनी जो मनात घेतलेला जो संकल्प आहे, बोलायचा नसतो, सिद्ध करायचा असतो, त्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं की किती गुणवत्ता कुठं घरामध्ये लपलेली असते, कुठं असू शकते. म्हणून मला असं वाटतं की आजच्या दिवसानिमित्त तुम्ही तुमच्या पालकांच्या उपस्थितीमध्ये, शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये असा संकल्प करायला पाहिजे. मला आज इथे येऊन मला असा संकल्प करावा वाटतं की आपल्याला खूप काही काम करायचं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक प्रयोग केले, अनेक गोष्टी केल्या, मुलांना वेगळे अनुभव देण्याचे प्रयत्न केले. मी इथल्या पालकांनाही सांगेन की पालकांची सोबत जर मुलांना असेल, पालकांचा जर मुलावर विश्वास असेल आणि मुलांना जर प्रोत्साहन देण्याची आपण जर भूमिका घेतली तर आपला बाल्य नक्कीच तो संकल्प पूर्ण करेल याच्यावर मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वास वाटतो. अनेक वेळा असं होतं की लातूर पॅटर्न म्हणलं की 11वी-12वीचे कॉलेजेस दिसतात, पण त्या पॅटर्नला पुरवणी देणारे जे सगळे विद्यार्थी आहेत तुमच्यासारखे घडून त्या पॅटर्न मध्ये जातात आणि ते यश देतात, ते नाव होतं. पण ज्ञानेश्वर विद्यालयासारखी संस्था खऱ्या अर्थानं पॅटर्न तयार करते असं मला वाटतं. 50 वर्षापूर्वी बघितलेलं जे स्वप्न होतं ते हे विद्यार्थी इथून बाहेर पडल्यानंतर समाजामध्ये काय करतील, एक चांगला आदर्श नागरिक म्हणून काय करू शकतील, अशा पद्धतीच्या भावना या सर्व संचालक मंडळाच्या होत्या. आणि पालकांचा जो विश्वास त्यामध्ये मला दिसून येतोय. शाळेवरचा पालक म्हणून बोलताना श्री अंगुले सर जे बोलत होते की अतिशय कमी भावनेमध्ये, कमी वेळामध्ये, पण त्यांनी शाळेवरचा जो विश्वास आपल्या सर्वांच्या वतीनं दाखवला. मला असं वाटतं की आपल्या सगळ्याची तीच भावना असणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये 2020 आता नवीन एज्युकेशन पॉलिसी ते वेगवेगळे गट पडले. जे तुम्ही शिकता इंजिनिअरिंग, मेडिकल या क्षेत्राला तर फारसं महत्व नाही. याचा अर्थ त्याच्यामध्ये टॉप असाल तर महत्व आहे. पण नवीन बदललेल्या पॅटर्ननुसार जे ग्रॅज्युएशन येईल, जे तुम्ही 11वी-12वीच्या नंतर 2030 नंतर जेव्हा तुम्ही बाहेर पडाल त्यावेळेचे चॅलेंजेस वेगळे आहेत. म्हणजे आजची गुणवत्ता तुम्ही 90% 100% मिळवली म्हणजेच आपण कायम यशस्वी झालो असं म्हणता येणार नाही. तर आपल्याला सातत्यपूर्ण शिकण्याचा स्वभाव बनवावा लागेल, नवनवीन स्किल शिकवायला लागतील आणि नवनवीन स्किल शिकण्याची सुरुवात शालेय जीवनापासून ज्या विद्यार्थ्यांनी केली त्यांना पुढचं भविष्यामध्ये सगळी आव्हानं पेलण्यासाठी ते समर्थ होऊ शकतील असं मला वाटतं. या ठिकाणी एक उदाहरण सांगावं असं वाटतं की लातूरचा एक सीए की जे काय करिअर असू शकतं, वेगळे करिअर असू शकतात. तुमच्याकडे आता जे मार्गदर्शन मंडळी येणार आहेत ते वेगळं मार्गदर्शन करतील, वेगळ्या क्षेत्रात जाण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देतील, वेगळ्या क्षेत्रात संधी सांगतील. लातूर मधला एक सीए आहे आणि तो महाराष्ट्रातल्या ज्यांनी आता कोविड मध्ये जी लस निर्माण केली त्या कंपनीमध्ये तो काम करतो. तर साधारणतः त्या व्यक्तीचा पगार किती असावा, मला एकदम त्याच्या सहवासात असणारे त्याच्या कुटुंबातले व्यक्ती सांगत होते. कल्पना करा किती पगार असू शकतो एखाद्या व्यक्तीचा. म्हणल्यानंतर मी काय सांगितलं असेल त्यांना, फार असेल 1 कोटी 2 कोटी वगैरे वर्षाचा पगार. काय सांगितलं त्यांनी, लातूरचा व्यक्ती त्याचा वर्षाचा पगार आहे 268 कोटी. सीए आहे तो पुनावालाकडे होता. पुनावाला जे ज्यांनी आपल्या कोविड लस निर्माण केली त्यांच्याकडे तो काम करतो. आणि काय असेल ब्रेन, कुठला होतं ते, तो कुठला विद्यार्थी होता, लातूरचा. आणि अशा पद्धतीची गुणवत्ता आपल्यालाही आर्थिक याच्यात मोजत नाही मी, पण अशा पद्धतीचं आपल्या लातूरमध्ये टॅलेंट आहे आणि आपल्यासारख्या शाळामधूनच ते घडून बाहेर पडलेलं आहे याची जाणीव ठेवून तशा पद्धतीचं आपल्याला काहीतरी करायचंय, आपल्या कुटुंबासाठी काही करायचंय, समाजासाठी काही करायचंय, ही भावना आपण नेहमी अशा बातम्या वाचणं, अशा सकारात्मक गोष्टी ऐकणं, कुटुंबातल्या सगळ्या लोकांनाही मी सांगेन की मुलांसमोर येणाऱ्या नेहमीच्याच गोष्टी सकारात्मक असाव्यात, विश्वास दाखवणाऱ्या असाव्यात. मुलगा घरी आल्यानंतर जसं की आता सांगितलं तसं आले की त्याचे पेपर बघा. पेपर बघताना कोणत्या दृष्टीने बघायला ते पेपर, हा मार्क घालवला म्हणण्यापेक्षा तुझा मार्क कुठे गेला, आणखी काय करता येईल तुला मार्क मिळवण्यासाठी. जरी पालकांना त्यातलं काही कळत नसेल तर मुलांचं ऐकून घेणं
हेही फार महत्वाची गोष्ट आहे. कुणाला कळत असतो त्याला खाण्यामध्ये ते गडबडीमध्ये खराब एखादा हातचाच विसरला म्हणून 3-4 मार्क गेले, आता पुढच्या परीक्षेमध्ये मिळेल. हा विश्वास त्यांच्यामध्ये आपण निर्माण करायला पाहिजे. नेहमी टोकण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन देणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपली मुलं चांगल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या या विद्यालयामध्ये शिकत आहेत, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्या प्रोत्साहनाची आता त्याला गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं. एक विद्यार्थिनी, मी मुद्दा म्हणजे 2-3 उदाहरणं यासाठी तुम्हाला सांगतो की त्यातलं एक उदाहरण पुढील काळात तुम्ही स्वतःच तयार करा. तेजस्विनी तरते नावाची विद्यार्थिनी जी माझ्या शाळेमध्ये शिकत होती, तिच्याही दिवसभर धुणी भांडी करते, आजही करते. त्या विद्यार्थ्याने 98% मार्क मिळवले. त्याच्यामध्ये आदरणीय गोमारे साहेबांचा उल्लेख येणार आहे म्हणून मी उदाहरण सांगतो. उन्हाळी सुट्टीमध्ये ती आईबरोबर धुणी भांडी करायला जायची आणि जेव्हा ती 98% मार्क मिळवलं, शाहू कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला. आणि ही बातमी झी 24 तास यांनी बातमी टीव्हीवर दिली. लातूर जिल्ह्याचे आदरणीय बाबुराव मार्लापल्ले जे जज म्हणून सेवानिवृत्त नुकते झाले होते, त्यांनी ती बातमी बघितली. लातूरची बातमी आहे, ह्या शाळेची बातमी आहे म्हणून मला फोन आला की अशी मुलगी ती वाचली, मी तिच्या आई अशा पद्धतीचं काम करते, तर तिच्यासाठी मला काही करता येईल का? तुमच्या लातूर मधल्या कोणत्या लोकांचा परिचय आहे? आणि त्याच्यामध्ये नाव घेतलं आदरणीय गोमारे साहेबांचं. गोमारे साहेबांचा तुमचा परिचय आहे का? हो. तर तुम्ही गोमारे साहेबांना भेटा. कशासाठी भेटा? तर तुमच्या संस्थेची माहिती वगैरे सांगा. आणि तुम्हाला सांगायला आवडेल की जे प्रयत्नवादी विद्यार्थी असतात, जे जिद्दी विद्यार्थी असतात, त्याच्या पाठीमागे कुठलीतरी शक्ती उभी राहतच असते. आणि तिचा 11वी-12वी पासूनचा पुढचा सगळा खर्च मी करेन अशा पद्धतीचं आश्वासन दिलं. आणि आज ती मुलगी नायर हॉस्पिटलमध्ये मुंबईच्या ती मेडिकलचं शिक्षण घेते. न सांगता ते पैसे तिला पाठवतात. आणि त्यांनी असं सांगितलं की अशा पद्धतीचे माझे आणखी मित्र भरपूर आहेत की ज्यांना असं कुठल्या तरी विद्यार्थ्यांसाठी मदत करायला आवडेल. म्हणून कुठल्याही आर्थिक आपल्याकडं कुठल्या गोष्टीची दुर्बलता असेल तर त्याला कमी न मानता आपल्या बौद्धिक क्षमता अधिकात अधिक विकसित करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा असं मला या ठिकाणी वाटतं. आमच्या प्रकल्पात चालणारं काम वेगळं सर, आमच्या प्रकल्पात जे आम्ही काम करतो ते वेगळं, पण इथं जे काम करतो आपण ते अगदी म्हणजे खऱ्या अर्थाने घडवणं ज्याला म्हणतात तशा पद्धतीचं घडवण्याचं काम ज्ञानेश्वर विद्यालय प्रत्येक विद्यार्थी घडवण्याचं काम या ठिकाणी करतं. या ठिकाणी मला विशेष करून सांगावं असं वाटेल की ज्या स्पर्धा परीक्षा असतात आणि बोर्ड परीक्षा असतात, मी अनेक वर्षापासून मॅथ्स विषय शिकवतो. त्या विद्यार्थी आपापसात तसे शिकू शकतात, अशा पद्धतीचं त्यांचं काम अधिक चांगलं होऊ शकतं. तेव्हा मी निरीक्षणातून बघत असताना असं मला लक्षात येतं की विद्यार्थ्यांनी जर आपापसात चर्चा केली, डिस्कशन केलं, काही चॅलेंजिंग प्रश्न आपापसात चर्चा करून जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे फायदा होतो. 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना कळेल की मी आता शिकण्याचा स्वभाव म्हणल्याप्रमाणे जर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम तर विद्यार्थी एकमेकांना सांगत होते ते मी बघितलं. या ट्रायंगल मध्ये बघा दिसतंय का तुम्हाला, या ट्रायंगल मध्ये हे याला पॅरलल आहे. एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला समजून सांगतो या ट्रायंगल मध्ये हे याला पॅरलल आहे म्हणून बाय पीपीटी दिस अपॉन दिस इक्वल टू दिस अपॉन दिस. किती 10वीच्या विद्यार्थ्यांना कळालं? अजून एकदा सांगतो. या ट्रायंगल मध्ये दिस इज पॅरलल टू दिस, लक्षात आलं? therefore by ppt this upon this equal to this upon this. किती विद्यार्थ्यांना कळालं? थोडं हात वर करा बरं. अच्छा, आणखी मराठी आणि सेमी दोन्हीचे करा. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला माहिती आहे. मी हे तुम्हाला यासाठी उदाहरण सांगितलं की आपापसात विद्यार्थ्यांनी चर्चा करून सोडवताना त्याला ते खूप लवकरपणे कळालं म्हणून तुम्ही आपापसात चर्चा करणं, डिस्कशन करणं ह्या अंतिम टप्प्यामध्ये याचा जास्त फायदा होईल. आजच्या या कार्यक्रमामध्ये खरं तर मी खूप मार्गदर्शन करावं असं काही काम नाही. मला तुमच्या सर्व पालकांचं कौतुक करावं असं वाटतं, सर्व शिक्षकांचं कौतुक करावं असं वाटतं. आणि मला इथं बोलवलं खरं तर हाच मी माझा सन्मान समजतो. या काळात पुढील काळात तुमच्या सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि पुढील काळात असंच यश तुमचं बघायला मला नक्की आवडणार आहे. शाळेमध्ये
त्यामध्ये नक्की पुढच्या काळात मी येईन आणि या वर्षीच्या निकाल बघण्याची निश्चितपणे उत्सुकता माझ्यामध्ये आहे. आजचा दिवस आपण संकल्प दिवस म्हणून साजरा करूया आणि निश्चितपणे आजपासून आपण अधिकचं काम करावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो.